हिंगणघाट नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर कोठारी यांच्याजवळून पोलिसांनी रात्री नाकाबंदी दरम्यान रात्री 1:30 वाजता जवळपास 3,36,000 रुपयांची रोकड जप्त केली। बाजार समितीच्या स्कॉर्पिओ गाडीतून कोठारी हे जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलं आणि त्यांच्याकडून ही रक्कम जप्त केली। ही रक्कम कोठारी इतक्या रात्री कुठे घेऊन जात होते याची चौकशी आता होणार असून जप्त रक्कम हिंगणघाट पोलिसात जमा करण्यात आली आहे। याबाबत निवडणूक आयुक्त आणि आयोग आणि आयकर विभाग चौकशी करून कोठारी यांच्यावरती काय कारवाई करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। कोठारी हे पैसे मतदारांमध्ये वाटण्यासाठी घेऊन जात असल्याचं बोललं जात आहे। एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये 3,36,000 रुपये हे कॅश नाकाबंदी दरम्यान सापडलेले आहेत। ती गाडी त्या गाडीमध्ये नगराध्यक्षपदचे उमेदवार श्री कोठारी ते हजर होते। ते कॅश आम्ही जप्ती केलेली आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचं उत्तर येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।